ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। सिंधुदुर्गमध्ये ठेकेदार आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झालेला आहे। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांनी दादागिरी केल्यामुळे हा राडा झालाय। ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची सुद्धा त्यांची झाली आणि त्यानंतर मारहाण करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्गमधली बातमी आपण पाहतोय। ठेकेदार आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झालाय। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांनी दादागिरी केल्यामुळे ही घटना घडलेली आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची केली आणि त्यानंतर मारहाण सुद्धा झाली आहे। ही दृश्य ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्याचे आहेत। सिंधुदुर्गमध्ये ठेकेदार आणि ठाकरे गटाचा मोठा राडा झालेला आहे। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांनी दादागिरी केली आणि ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला। गुरुप्रसाद दळवी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं? सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकदा राडा कृती पाहायला म्हणजे जिल्हा परिषदेच्या बांधकामात ठेकेदारांनी दादागिरी केल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांसह संघर्ष हाणामारी झाली मिळते। जिल्हा परिषदेच्या गेटवर आज एक टेंडर आणि त्या टेंडर संदर्भात आपले बाउन्स तिकडे येऊन करून ठेवते आणि ते ठेवताना इतर लोक जात होते, त्यांची तपासणी करण्याची वेळ आली त्यावेळी तिथे राग आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्रुटी। गुरुप्रसाद, तुमच्याकडून पुन्हा एकदा माहिती घेण्यासाठी संपर्क करू। तुर्तास तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। महत्त्वाची बातमी आपण आता पाहतोय। सिंधुदुर्गमध्ये ठेकेदार आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झालेला आहे, त्याची दृश्य आता आपण पाहतोय। पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी केली आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांनी दादागिरी केली आणि त्यावेळेस या ठिकाणी हा राडा झालेला आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांची सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची सुद्धा झाली। या ठिकाणी स्थानिक आमदार वैभव नाईक सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी जाब विचारला आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा उपस्थित होते। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना। सिंधुदुर्गमध्ये ठेकेदार आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झालेला आहे। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये ठेकेदाराबरोबर बाचाबाची झालेली आहे शिवसैनिकांची। आमदार वैभव नाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांना मारहाण सुद्धा झाली आहे। पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा आणि हा वाद सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। ठाकरे गटाच्या नेत्यांची सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची झालेली आहे। जाब विचारायला गेलेले असताना ही संपूर्ण घटना घडली। या घटनेनंतर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे, काय म्हणालेत पाहूयात। कामं ही मॅनेज होण्याची पद्धत काही दिवस सुरू आहे। आज जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून आज जी ऑनलाईन टेंडर आहे त्या ऑनलाईन टेंडरमध्ये हार्ड कॉपी स्वतः येऊन देण्यासाठी हा यजक नियम या जिल्हा परिषदेने घातलेला आहे आणि त्यामुळे आज सावंतवाडी पंचायत समितीचं 20 कोटीचं काम होतं, ती निविदा भरली होती। ही निविदा भरली असताना या ठिकाणी सकाळपासून 8 ते 9 स्पॉन्सर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते। त्याला या जिल्हा परिषदेच्या ओएस ह्या विभागाच्या ओएस कार्यालयीन प्रमुखांनी तत्वता त्याला दुजोरा दिलेला आहे आणि हे 8 दिवस हे अनेक ठेकेदारांची जर पोलिसांनी स्टेटमेंट घेतली सकाळपासून जी ऑफिस होते त्यात माहिती की 8 लोकांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाची कागद तपासत होते। ही बाब आम्ही सतीश चव्हाण, संदेश पारकर सुशांत नाईक नेतृत्वाखाली आम्ही एक आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यांकडे करत होतो तेव्हा आमच्या कानावर लक्षात आली। आम्ही म्हटलो की अर्ध्या रस्त्याने जाते, एक रस्त्याने झाली, परंतु नाईलाजाने आम्हाला दिवसतात इथल्या वरिष्ठ पोलिसांच्या अधिकाऱ्यांना घेऊन इथे यावं लागलं। तेव्हा इथल्या यादी आलेल्या ठेकेदारांची हे यावरचे शिवीगाळ करत होते, बॉडीगार्ड होते, ते बाउन्सर होते ते आणि त्यामुळे या बाउन्सरांचा इथे कुठलाही संबंध नसताना ह्या CCTV पोलिसांनी तपासावं आणि त्याचबरोबर या सकाळपासून 2 भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते। ते CCTVमध्ये दिसेल, आम्ही त्याच्यावर आरोप करणारे